तूळ राशी आज आपण पाहणार आहोत. मार्च महिन्यामध्ये तूळ राशीचा स्वामी ग्रह आहे शुक्र. प्रेम, पैसा, ऐश्वर्य आणि नातेसंबंधाचा कारक. तूळ म्हणजे संतुलन, पण जेव्हा संतुलन ढळतं तेव्हा सर्वात जास्त वेदना तुम्हालाच होतात, कारण तूळ म्हणजे हे संतुलन राखण्याचं एक केंद्र आहे. मार्च 2026 हा तुमच्यासाठी साधा महिना नाही. हा महिना आहे निर्णयांचा, भावनिक चढ उतारांचा आणि स्वतःला ओळखण्याचा. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 27 मार्चच्या आसपास तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचा टर्निंग पॉईंट येऊ शकतो. तूळ राशीवाल्यांनो, तुम्ही आयुष्यभर सगळ्यांसाठी उभे राहता, पण या महिन्यात एकदा स्वतःसाठी उभं राहणं गरजेचं आहे. मार्च 2026 हा महिना तुम्हाला विचारणार आहे, तुम्ही शांत राहणार की निर्णय घेणार? कामाचा ताण वाढणार आहे. 1 मार्च, कारण घरात लहान वाद होऊ शकतो. संयम ठेवा. आणि इथून पुढचा प्रवास जो आहे तो तुम्हाला मी सविस्तर सांगत आहे. आर्थिक बाबतीत थोडा फायदा, पण खर्चही वाढतील. भावनिक अस्थिरता, जुनी आठवण मनाला त्रास देईल. ऑफिसमध्ये तुमच्या कामाचं कौतुक होईल. जोडीदाराशी गैरसमज, शांत संवाद साधा. आरोग्याची काळजी घ्या. डोकेदुखी किंवा थकवा जाणवेल. कौटुंबिक वातावरण सुधारेल. अचानक एखादी बातमी येईल. व्यावसायिकांसाठी नवीन संपर्क लाभदायक ठरतील. मोठा आर्थिक निर्णय टाळा. नात्यात सुधारणा आणि प्रेम व्यक्त करा. कार्यालयीन राजकारण वाढू शकतं. आर्थिक स्थैर्याची सुरुवात होईल. आई-वडिलांसोबत वेळ घालवा. करिअरमध्ये अचानक संधी मिळतील. विवाहयोग प्रबळ आहेत. 16 मार्चला विवाहयोग हे प्रबळ होत आहेत आणि प्रस्तावही येऊ शकतात. तणाव वाढेल, पण संयम ठेवा. नवीन प्रेमसंबंधांची सुरुवात शक्य होईल. तुमचे आरोग्य सुधारेल. आर्थिक लाभही होतील. 20 मार्चनंतर तुम्हाला आर्थिक लाभाची संधी आहे. नवीन योजना सुरू करा. लग्न किंवा नात्याबाबत मोठा निर्णय घ्याल. घरात आनंददायी वातावरण असेल. जुन्या मित्रांचा संपर्क होईल. करिअरमध्ये मोठा टर्निंग पॉईंट आहे. 26 मार्चला तुम्हाला गुंतवणुकीसाठी चांगला दिवस आहे. भाग्याची साथ आणि आयुष्य बदलणारा हा निर्णय. आरोग्य सुधारेल. भावनिक समाधान मिळेल. आर्थिक स्थैर्यही मिळेल तुम्हाला. महिन्याचा तुमचा शेवट आनंदात आणि आत्मविश्वासात वाढेल. मार्चच्या पहिल्या या आठवड्यात वाद, दुसऱ्या आठवड्यात सुधारणा आणि तिसऱ्या आठवड्यात प्रेमाची पुनर्स्थापना आणि चौथ्या आठवड्यात तुमचं नातं मजबूत. संवाद हीच तुमची किल्ली आहे. तूळ राशीच्या लोकांनो, तुम्ही खूप सहन करता, खूप समजून घेता, खूप शांत राहता, पण मार्च 2026 तुम्हाला सांगतोय, स्वतःसाठी उभं राहा. हा महिना तुमचं आयुष्य बदलू शकतो. फक्त भीती सोडा. तूळ म्हणजे तराजू, न्याय, समतोल, पण जेव्हा आयुष्याचा तोल बिघडतो तेव्हा सर्वात जास्त वेदना तुम्हालाच होतात. मार्च 2026 हा तुमच्यासाठी साधा महिना नाही. हा महिना आहे निर्णयांचा, नात्यांच्या परीक्षेचा, पैशाच्या चढ उतारांचा आणि स्वतःला ओळखण्याचा. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय जो तुमच्या संपूर्ण मार्च महिन्याचा प्रवाह बदलू शकतो. तूळ राशीच्या लोकांनो, तुम्ही आयुष्यभर सगळ्यांना संतुलन शिकवता, पण स्वतःच्या मनात चाललेलं वादळ कुणाला सांगत नाही. मार्च 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात अशी एक घटना घडणार आहे जी तुम्हाला 2 मार्गांमध्ये उभं करेल. एक मार्ग शांत राहण्याचा आणि दुसरा मार्ग स्वतःसाठी उभं राहण्याचा. तुम्ही कोणता निवडणार? कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मार्च महिन्यात तुमच्या शरीरावर आणि तुमच्या राशीवर शुक्राचा प्रभाव मजबूत आहे. शुक्र प्रेम आणि पैसा दोन्ही नियंत्रण करतो आणि मंगळाची ऊर्जा थोडी तणाव निर्माण करेल. शनी संयम शिकवेल आणि चंद्राच्या बदलत्या स्थितीमुळे भावनिक चढउतार वाढतील. याचा अर्थ हा महिना भावनिक रोलर कोस्टर असणार आहे आणि वैवाहिक जीवनामध्ये या काळात पती पत्नींमध्ये छोट्या गोष्टींवरून वाद होऊ शकतो. तुम्हाला वाटेल, मीच का नेहमी समजून घ्यायचं? जोडीदाराला तुमचं शांत राहणं हे दुर्बलता वाटू शकतं. इथे चूक होते. तुम्ही शांत राहता, पण मनात राग साठवत जाता. आणि हा काळ सुधारणा करणारा आहे. जर तुम्ही संवाद साधलात तर नातं अधिक मजबूत होईल. जोडीदाराकडून एखादी गोड सरप्राईज मिळू शकते. या काळात नातं पुन्हा रोमॅन्टिक होईल. जुने फोटो, आठवणी, एकत्र वेळ घालवणं नात्यात ऊब येईल. आणि सल्ला आहे, दर शुक्रवार जोडीदाराला पांढऱ्या फुलांचा गुच्छ द्या. प्रेम संबंधामध्ये मार्चमध्ये तुम्हाला एखाद्या जुन्या व्यक्तींकडून पुन्हा संपर्क मिळू शकतो आणि जुने अध्याय पुन्हा उघडताना सावध राहा. 18 मार्चनंतर नवीन ओळख होण्याची शक्यता प्रबळ आहे.
आणि विवाह योगामध्ये लग्नाचे संकेत मिळत आहेत. होय, मार्च 2026 मध्ये विवाह योग मजबूत आहे. विशेषतः 16, 22 आणि 27 मार्च हे शुभ दिवस. ज्यांचे लग्न अडले आहे त्यांना अचानक योग प्रस्ताव मिळू शकतात. करिअर कामाच्या ठिकाणी मोठा टर्निंग पॉइंट येणार आहे. ऑफिस जॉब करणाऱ्यांसाठी वरिष्ठांकडून तुम्हाला दबाव जाणवण्याची शक्यता आहे. अचानक नवीन जबाबदारी, तुमच्या क्षमतेची परीक्षा. 15 मार्च नंतर तुमच्या कामाचं कौतुक होईल. 25 मार्च नंतर प्रमोशन किंवा नवीन ऑफर मिळू शकते. तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना रिस्क घेण्याचा नाही. नवीन पार्टनरशिपमध्ये करताना तुम्ही काळजी घ्या. महिन्याच्या शेवटी अचानक मोठी डील होऊ शकते. पैसा येईल पण टिकणार का? तर मार्चमध्ये पैसे येतील पण खर्चही वाढतील. घर दुरुस्ती, वाहन खर्च, वैद्यकीय खर्च. 10 ते 18 मार्च दरम्यान मोठी गुंतवणूक टाळा. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिरता मिळेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. तणावामुळे झोपेचा त्रास होऊ शकतो. पाठदुखी, डोकेदुखी, हार्मोन्स असंतुलन. दररोज ध्यान करा, साखर कमी करा आणि पाणी जास्त प्या. कौटुंबिक जीवनामध्ये घरात एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो. जुन्या मालमत्तेचा प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. आई वडिलांची तब्येत सांभाळा. महिन्याच्या सुरुवातीला खर्च, मध्यात संतुलन आणि शेवटी फायदा. आरोग्यामध्ये तणाव कमी करा. योग, ध्यान, चालणे आवश्यक आहे. विवाह योग 16, 22, 27 मार्च शुभ. ज्यांचे लग्न अडले आहे त्यांना चांगली बातमी मिळेल. तूळ राशीच्या लोकांनो, मार्च 2026 तुम्हाला शिकवणार आहे. स्वतःला तुम्ही प्राधान्य देणं, स्वार्थ नाही. निर्णय घ्या, भीती सोडा आणि विश्व तुमच्या बाजूने उभे राहील. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. कमेंटमध्ये लिहा जय शुक्रदेव आणि आपल्या तूळ राशीच्या मित्रांसोबत शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत संतुलित राहा, सकारात्मक राहा आणि आशीर्वादित राहा. श्री स्वामी समर्थ. मार्च या महिन्यासाठी भाग्यांक आहे 6. शुभ रंग आहे पांढरा आणि गुलाबी आणि शुभ दिवस आहे शुक्रवार. तर प्रत्येक शुक्रवारी शुक्रदेवाला पांढऱ्या फुलांचा हार अर्पण करा. गरजू व्यक्तीला साखर दान करा. घरात सुगंधी अगरबत्ती लावा. तूळ राशीवाल्यांनो, तुम्हाला स्वतःसाठी उभं राहायचं आहे. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.